आतापर्यंत तुम्हाला भारताचा इतिहास माझा ऐकला असेल, सर्व महाराष्ट्रामध्ये महाराज अभिमानानं सांगाल बरं का, जवळचं गाव आहे म्हणून बरं का डॉक्टर साहेब, माझा 2000 वर्षापूर्वीचा भारताचा इतिहास 7 देशामध्ये प्रसिद्ध झाला, 7. पण मी आता 2000 वर्षापूर्वीचा भारताचा इतिहास सांगणार नाही, मग तुम्हाला आज मी 10,000 वर्षापासूनचा महाराष्ट्राचा इतिहास सांगतो. 10,000 वर्षापासूनचा जो तुम्ही कधीच ऐकला नाही आणि उभ्या महाराष्ट्रात आतापर्यंत कोणी सांगितलेला नाही. लक्ष देऊ नाही का, 10,000 वर्षापासूनचा इतिहास तुम्हाला मी 5 मिनिटांमध्ये सांगतो. माता मावल्या हो, लक्ष देऊ नाही का बाबा, तुम्हाला तुमच्या शेजारच्या माणसाची शपथ हो द्या, काय व्हायचं तर लक्ष देऊ नाही का. आज मी तुम्हाला, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी न ऐकला, उभ्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कोणी न सांगितलेला अखंड महाराष्ट्राचा 10,000 वर्षापासूनचा इतिहास सांगतो. थोडंसं लक्ष देऊ नाही का. आपल्या महाराष्ट्र भूमीला एकूण 7-8 नावाने ओळखलं जातं. अपरांतक, कोकण राज्य, विदर्भ देश, महाराष्ट्र, राष्ट्रिक स्वराज्य आणि शेवटचं नाव प्राप्त झालं मराठा साम्राज्य. या महाराष्ट्राची नोंद महाराज इसवी सन पूर्व कितीतरी लाख वर्षापूर्वी ज्या वेळेला ऋग्वेदाची निर्मिती झाली, ऋग्वेदामध्ये महाराष्ट्राची ओळख अपरांतक या नावाने केलेली आहे. अपरांतक म्हणजे पश्चिमेकडचा देश, तोच आपला महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 9000 वर्षात आली, भगवान परशुरामाचं क्षत्रियाबरोबर युद्ध झालं आणि त्यांनी आपलं एक स्वतंत्र राज्य निर्माण केलं, ते कोकण राज्य, म्हणजे तोच आपला हा महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 6000 वर्षापूर्वी प्रभू रामचंद्राला 14 वर्षाचा वनवास भेटला होता. त्या वनवासातील त्यांनी बराचसा काळ ज्या दंडक अरण्यामध्ये घालवला, त्या दंडक अरण्य म्हणजे नाशिक, पंचवटी, तोच आपला हा महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रावरती विदर्भातील भीष्मक राजाची सत्ता होती, म्हणून या महाराष्ट्राला नाव प्राप्त झालं विदर्भ देश. भीष्मक राजा म्हणजे रुक्मिणी मातेचे वडील आणि भगवान श्रीकृष्णाचे सासरे, तोच आपला हा महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 3000 वर्षापूर्वी मराठवाड्यातील नळ राजाने विदर्भ देशातील कन्या दमयंती बरोबर विवाह केला आणि संपूर्ण महाराष्ट्रावरती नळदुर्ग किल्ल्यामधून आपलं राज्य प्रस्थापित केलं, तो आपला महाराष्ट्र. इसवी सन पूर्व 320 ते इसवी सन 200 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रावरती एका मराठी राजघराण्याची सत्ता होती, त्यांचं नाव आहे सातवाहन. संपूर्ण महाराष्ट्रावरती राजघराण्याची सत्ता होती आणि प्रथमतः त्यांनीच महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला राजभाषा म्हणून घोषित केलं. आता इसवी सन पूर्व संपलं, इसवी सन लक्ष देऊन ऐका. या महाराष्ट्रामध्ये 600 साली संपूर्ण बदामी तालुके आणि कालिनी तालुके यांची सत्ता स्थापन केली आणि त्यांनी बदामी राजधानी निर्माण केली, जी आता कर्नाटकमध्ये आहे ती. 753 साली राष्ट्रकूट राजाने, दंतदुर्ग राष्ट्रकूट राजाने तालुक्याचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मालखेड नावाची राजधानी निर्माण केली आणि तिथून महाराष्ट्रावरती सत्ता स्थापन केली, तो आपला हा महाराष्ट्र. इसवी सन नंतर 1090 साली संपूर्ण महाराष्ट्रावरती भीष्मक राजाच्या वंशातील वाकाटकांनी सत्ता स्थापन केली आणि त्यांनी प्रथम या महाराष्ट्रामध्ये नाग नदी या शहराची निर्मिती केली. नाग नदी शहर म्हणजे आजचं नागपूर, तोच आपला हा महाराष्ट्र. इसवी सन नंतर 1190 साली या महाराष्ट्रावरती, संपूर्ण महाराष्ट्रावरती कृष्ण वंशाच्या यादवांची सत्ता होती, त्यांनी महाराष्ट्रातील पहिल्या किल्ल्याची निर्मिती केली. त्या किल्ल्याचं नाव आहे देवगिरी किल्ला, तो आपला महाराष्ट्र. आणि देवगिरी किल्ल्याच्या बाजूला एक नगरी निर्माण केली, त्या नगरीचं नाव आहे खडकी, नंतर अनेक रावाच्या नंतर औरंगाबाद आणि आता छत्रपती संभाजीनगर, तो आपला हा महाराष्ट्र. याच महाराष्ट्रावरती दिनांक 28 जानेवारी 1303 साली अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पराभव केला, राजा रामदेवचा पराभव झाला आणि प्रथमच आपला हा महाराष्ट्र मुघल सत्तेखाली आणला, तो आपला महाराष्ट्र. 14व्या शतकामध्ये या महाराष्ट्रामध्ये मोहम्मद तुगलक यांनी स्थापन केली. 15व्या शतकामध्ये निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही अशा शाहीने अनेक सत्ता स्थापन केली आणि 15व्या शतकाच्या शेवटी या महाराष्ट्र भूमीमध्ये काहीतरी चांगलं घडलं. तो दिवस होता 12 जानेवारी 1598 साली. अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लखुजी दादर यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आले, त्यांचं नाव होतं जिजाबाई साहेब. 1598 साली जिजाबाई साहेबांचा जन्म झाला. 1599 साली ईस्ट इंडिया कंपनी स्थापना झाली. 1605 साली जहागीर मिळाला. जहागीरचा मुलगा शहाजहा राजा झाला, ज्याने भगवान शंकराचं तेजो महाल नावाचं मंदिर फोडलं. त्याची 8 नंबरची बायको मुमताज औरंगजेबाची माय गाडली आणि ताजमहल नावाचं थडगं बांधून ठेवलं. आणि 16व्या शतकांच्या मध्यंतरी स्वर्णयुगाला सुरुवात झाली आणि या देशामध्ये मराठा साम्राज्याचा उदय झाला. तो दिवस होता 19 फेब्रुवारी 1630 साली. अरे याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांचा जन्म झाला.
1630 साली शिवरायांचा जन्म झाला. 1646 शिवरायांनी पहिला किल्ला जिंकला, ज्या किल्ल्याचं नाव आहे तोरणा किल्ला. 1657 साली धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजीरायांचा जन्म झाला. 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा कोतळ बाहेर काढण्यात आला. 1663 साली शाहिस्ते खानाची बोटं कापली. 1670 तानाजी मालुसरे गेले. 73 प्रतापराव गुजर पाटील गेले. आणि 6 जून 1674 साली आपल्या महाराष्ट्र भूमीमध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन तयार झालं. त्या सिंहासनावरती आपला राजा राजा म्हणून बसला आणि या भूमीला शेवटचं नाव प्राप्त झालं, स्वराज्य. 1680 साली छत्रपती शिवाजी महाराज गेले. धर्मवीर संभाजीराजे महाराष्ट्राच्या गादीवरती बसले. 1689 धर्मवीर संभाजीराजे गेले आणि बहुतांश मराठा साम्राज्याची सत्ता पेशवाईकडे आली. 1705 मध्ये इंग्रज भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले. त्यांनी भारताबरोबर महाराष्ट्रावरती कब्जा केला. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 1720 साली पहिली बाजीराव पेशवी झाली. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 1725 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर झाला. त्यांनी मराठा साम्राज्याची धुरा सांभाळ अटकेपार स्वराज्य मिळवलं आणि 12 ज्योतिर्लिंगाचा उद्धार केला, त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 1760 साली दुसरे बाजीराव पेशवे झाले. 1799 साली यशवंतराव मल्हार झाले. 1 जानेवारी 1818 साली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं युद्ध झालं, भीमा कोरेगाव. याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये 1848 साली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी प्रथम त्रिशिक्षणाचा पाया मोकळा केला. म्हणून ह्या माता माऊल्या धर्ममंडपामध्ये आहेत. 1848 साली 1857 साली इंग्रजांच्या विरोधात पहिला चेलाचा उठाव याच महाराष्ट्रामधून झाला. 1882 साली वंदे मातरम गीत आलं. 1805 साली काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. दिनांक 10 जून 1890 साली या महाराष्ट्रातील एका मराठी माणसाच्या 9 वर्षाच्या संघर्षाच्या नंतर अख्ख्या भारत देशाला रविवारची सुट्टी प्राप्त झाली. त्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंडे, तो आपला महाराष्ट्र. 1891 साली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. 1898 साली साने गुरुजीचा जन्म झाला. 1902 साली स्वामी विवेकानंद गेले. 1910 साली शेगावचे गजानन महाराज गेले. आणि 1917 साली कसं जगावं कसं मारावं, अजून विद्यार्थ्याला फी नाही, शिक्षकाला पगार नाही, ती सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आली, हा आपला महाराष्ट्र. 1920 साली लोकमान्य टिळक गेले. 1926 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला. 1929 साली भारत देशाची गायन कुकळा लता दीदीचा जन्म झाला. 1931 साली राजगुरू भगतसिंग सुखदेव अशा अनेक क्रांतिकारकांना महाराज फासावरती देण्यात आले. 12/12/1940 बारामतीच्या काकाचा जन्म इथंच झाला. 1942 वर्ध्यातून चेलेजाचा उठाव झाला आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश पुन्हा एकदा स्वतंत्र झाला आणि भारताबरोबर महाराष्ट्राला स्वातंत्र्य भेटलं. दिनांक 1 मे 1960 साली मुंबई संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 1961 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण. 1962 साली चीन भारत युद्ध झालं. 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झालं. 1966 साली पहिली नोटबंदी झाली. 1966 साली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंददिघे दादासाहेब कोंडके यांच्या खडतर परिश्रमाने शिवसेना पक्षाची स्थापना झाली. आणि 1966 साली माहीत असावं म्हणून सांगतो, 1966 साली मुंबईमधील एका मराठी माणसाच्या कलेतून वडापाव पदार्थाची निर्मिती झाली, हे माहीत असावं म्हणून. त्यांचं नाव अशोक वैद्य, तुमच्या आवडीचा विषय म्हणून. 1969 साली भारतातली पहिली महिला पंतप्रधान झाली. काय नाव? इंदिरा गांधी. 1972 साली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळातच इंदुरीकर महाराजाचा जन्म झाला. म्हणजे ते 72च्यात मला असं म्हणायचंय, तुम्ही काड्या करू नका. 1980 साली बीजेपी पक्षाची स्थापना झाली. 1983 साली कपिल देवने वर्ल्ड कप जिंकून दिला. 1989 राजीव गांधीने 18 वर्षाच्या मुलाला मतदानात हक्क दिला. 1991 राजीव गांधी गेले आणि मी जन्माला आलो. 1992 साली बाबरी मस्जिद पाडण्यात आली. 93 मराठवाड्यात केलेला भूकंप झाला. मुंबईला बॉम्बस्फोट झाला. 1998 साली महाराष्ट्राचा खळखळून हसवणारा नेता दादासाहेब कोंडके यांचं निधन झालं. 1999 साली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. 2001 धर्मवीर आनंददिघे गेले. 2004 लक्ष्मण कांते बेर्डे गेले. 2006 राज ठाकरे मनसे स्थापना याच महाराष्ट्रात केली. 2007 भारतातली पहिली महिला राष्ट्रपती झाली, जिच्या डोक्यावरचा पदर अजून खाली नाही, तुम्ही घेऊ नका. प्रतिभाताई 26/11/2008 ताज हॉटेलचा बॉम्बस्फोट झाला, तो सुद्धा महाराष्ट्रातून कसा सापडला. 2012 आपल्या महाराष्ट्रातले 2 नेते गेले. 2012 पहिले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे विलासराव देशमुख. 2014 लोकसभेची निवडणूक झाली आणि 2014 साली बीड जिल्ह्याचा वैभव केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथराव मुंडे साहेब यांचं निधन झालं. 2016 देशाबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुसरी नोटबंदी झाली. 2017 अखंड महाराष्ट्र भूमीतून 56 मराठा क्रांती मोर्चा निघाला.
2019ला लोकसभेची निवडणूक झाली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आणि आपल्या महाराष्ट्रावरती 3 जणांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं. 2020ला करोना आला, त्याच्यामुळं लॉकडाऊन झालं. 2021ला परत करोना आला, परत लॉकडाऊन झालं. जानेवारी 2022 मध्ये महाराष्ट्रातील अनाथाची माई सिंधुताई सपकाळ गेल्या. 7 फेब्रुवारी 2022 मध्ये भारत देशाची गायन कोकिळा लता दिदी गेल्या. जून 2022 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार ढासळलं. कारण माननीय चालू मुख्यमंत्री, शब्द कुठं लावा फिट, माननीय चालू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे 40 आमदार घेऊन पंढरपूरला गेले. नाही 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 नाही, कुठं गेले सगळ्याला माहिती आहे महाराज, यांना पंढरपूर माहिती का? हे आषाढी वारीच्या वेळेसच गेले. पण गुवाहाटीला गेले आणि सांगोल्याच्या शहाजीबापू पाटील यांचं काय झाडी काय डोंगर, एकदम हा हे गाणं गाजलं. आणि आता चालू आहे 2023 आणि लक्ष देऊ नका, या 2023 मध्ये फक्त 2च महत्वाच्या घटना घडल्या. पहिली घटना भारतामध्ये, दुसरी घटना महाराष्ट्रामध्ये. फक्त 2 घटना, तिसरी घटना नाही. पहिली घटना दिनांक 23 ऑगस्ट 2023 दिवस उजाडला. सायंकाळी 6:45 या भारत देशाने असा पराक्रम केला महाराज, या जगातल्या 231 देशापैकी भारताने पहिला झेंडा चंद्रावरती लावला. पहिला झेंडा. म्हणून मी सांगत असतो, अरे आमच्या झेंड्यावर चंद्र नसला म्हणून काय झालं, आमचा झेंडा चंद्रावर आहे. ही झाली पहिली घटना. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची दुसरी घटना घडली. जगामध्ये तशी घटना घडली नाही. तो दिवस उजाडला. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 2023चा. या महाराष्ट्रातील एका सामान्य घरातील, सामान्य कर्तृत्व असणाऱ्या एका सामान्य घरातील मराठी माणसाने या महाराष्ट्रातला 1.5 कोटी समाज एका जाग्यावरती केला. त्यांचं नाव आहे श्री मनोज जरांगे पाटील. एका सामान्य मराठ्या माणसाने महाराज 1.5 कोटी माणसं या ठिकाणी उभे केले आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं, मराठा खडा तो सरकारशी बडा. अख्ख्या जगाला दाखवून दिलं. आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीमागं चालणं आपलं काम आहे बघा. बरोबर आहे का नाही? ही महत्वाची घटना, ही महत्वाची घटना. आणि तयारी करायची आहे 20 जानेवारीची तयारी. बरोबर आहे ना? आता ढिलं नाही, आरक्षण घेतल्याशिवाय सोडायचं नाही. हे माझे वाक्य नाहीत महाराज, हे लोकनेते मनोज जरांगे पाटील यांचे वाक्य. सामान्य समजायचंच नाही. दुसरी घटना, हा झाला अखंड महाराष्ट्राचा 10,000 वर्षापासूनचा इतिहास. मी ह्याच्यासाठी सांगत नाही बरं का डॉक्टर साहेब मला पाठ आहे म्हणून, आहे का नाही? तुमचे 10 मिनिटं घेतले पण तुम्हाला माहीत असावं म्हणून. आज इतिहास लोपत चाललेला आहे. आपल्याला काही माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराज कोण, किल्ले कोणचे, जन्म मृत्यू काही माहीत नाही. शाळेत शिकवतात, घरी आल्यावर विसरून जातं. म्हणून तुमच्या पाया पडून कळकळीची विनंती आहे, इतिहासाची जाण ठेवा, इतिहासाची जाण ठेवा. इतिहास जिवंत राहिला तर हिंदू जिवंत राहील. इतिहास जिवंत राहिला तर आपलं राष्ट्र जिवंत राहील. हा, आपला देश टिकावा, धर्म टिकावा हे जर वाटत असेल तर इतिहास जिवंत राहणं ही काळाची गरज आहे. म्हणून मी सांगत असतो बघा, अभंग बोलता येत नाही असं काही नाही, पण माहीत असावं म्हणून. आणि अभिमानानं सांगाल महाराज, मला भारताचा 2000 वर्षापूर्वीचा इतिहास सोडा, महाराष्ट्राचा 10,000 वर्षापूर्वीचा तर सांगितलाच आहे. मला छत्रपती शिवरायांचा 42 पिढ्यांचा इतिहास माहिती आहे, 13व्या शतकापासून उदयनराजे भोसल्यापर्यंतचा. आणि छत्रपती शिवरायांचा 150 मावळ्यांचा इतिहास पाठ आहे. पण मी आज सांगणार नाही, कारण तुम्ही पुन्हा बोलणार नाही. तुम्ही मग 11:15 वाजले तर तुला इतिहासच सांगायचा का, आहे का नाही? माझ्या लक्षात आलंय, समजणे वाले को इशारा काफी आहे. बरोबर आहे का नाही? लांबून सगळी महाराज गायक मंडळी, वादक मंडळी आलेले आहेत. बरोबर आहे ना? थांबतो गड्या. खरंच पहिला दिवस आहे, पहिला दिवस आहे का नाही डॉक्टर साहेब? पण मी खोटं बोलत नाही. मला या ठिकाणी आलो, रामकृष्णारी चालू झालं, सगळ्या श्रोत्यांचे चेहरे पाहिले, गायक वादक मंडळी पाहिली, आणि मला असं वाटायलंय मी आज श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी कीर्तन करत आहे. एवढा वैभव संपन्न कार्यक्रम आहे का नाही? सुंदर महाराज. एक एका होनी बळी रे, शबनम से क्या फूल गिरे जब तक बरसात न हो, शबनम से क्या फूल गिरे जब तक बरसात न हो, आपकी तस्वीर से क्या जी भरे प्यारे जब तक आपकी मुलाकात न हो. एक एका होनी बळी रे. सुंदर साऊंड सिस्टीम आमचे दत्ता भाऊ झोपले काय नाही ना? यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. खरंच मी अमरावतीला माईक सिस्टीमवाल्यासाठी टाळ्या वाजवायला लावल्या, त्यांनी पाया पडून 2000 दिले. 1000 तरी तुम्ही जवळचे काय द्यायचे ती द्या. ज्ञानेश्वर बावली.